माय चॅनल. तर कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे खूप छान आणि मस्त मजेत असणार. सो तुमच्या तर माहिती नाही, पण माझी मॉर्निंगची सुरुवात जी आहे ते अगदी पसाऱ्यापासून सुरुवात झालेली आहे. म्हणजे आज तर मॉर्निंग नाहीच आहे. तसं तर 10 वाजलेले आहेत आणि मुलं स्कूलला गेले आणि आमचं सकाळी सकाळी जे आहे ना, जेव्हा आम्ही 7:30 वाजता उठलो तेव्हा हेच डिस्कशन सुरू होतं की मुलांना शाळेत पाठवायचं की नाही. ॲक्च्युली सेकंड सॅटर्डे आणि फोर्थ सॅटर्डे चिऊच्या पप्पांना सुट्टी असते. सो वेदांचं असं झालं की आज पप्पा घरी राहणार आहेत तर मीही घरी राहणार, सो आम्हालाही सुट्टी दे. सो सुट्टीपर्यंत पोहोचलेला डिस्कशन शेवटी मग त्यांना शाळेत पाठवावंच लागलं आणि आमचं रात्रीच ठरलं होतं की उद्या छान सॅटर्डेला आपण मस्त असं पावभाजी बनवूया. त्यासाठी मी बाहेरून पावसुद्धा मागवले होते. पण सकाळी मग खूप उशीर झाला. डिस्कशन आमचा 8 वाजेपर्यंत चालला आणि 8:30चा स्कूल असतो. मग डायरेक्ट मग त्यांना स्कूलला जायचंच होतं. मग 8 वाजता तयारी करा आणि पावभाजी करणं तर शक्यच नव्हतं. म्हणून मी खूप इन्स्टंट असा पास्ता बनवून देऊन दिला. तसंही सॅटर्डे आहे आणि सॅटर्डेला आमचं ठरलंच असते कितीही काही झालं तरी पास्ता जो आहे तो सॅटर्डेला बनतच असतो. मग फटक्यात जे आहे मुलांना मस्त असं पास्ता बनवून दिला आणि चहा ब्रेड खाऊन ते दोघंही स्कूलला गेले. त्यानंतरचा हा पसारा मी आवरती आहे आणि मी हा छोटासा असा डस्टबिन म्हणून एक डब्बा जे आहे ना तो सिंक एरियाजवळ ठेवत असते. म्हणजे जो काही असं अन्न असतो तो मी त्यामध्ये टाकून ठेवते प्लास्टिक लावून, म्हणजे मला ते डायरेक्ट डस्टबिनमध्ये टाकता येतं. सो थोडेसे भांडे होते, म्हणजे रात्रीला चिऊचे पप्पा खूप उशिरा येतात, सो त्यांचा टिफिन नेहमीच राहतो वॉश करायचा आणि मुलांचे कप होते. सो काचेचे भांडे मी बाईला काही देत नाही. बाकी जे भांडी होती ते मी सगळे भांडे बाईला काढून देऊन दिली. त्यातल्या त्यात मला असं होते की किचनमध्ये काम करत असताना मला किचन असं छान नीटनेटकं दिसलं की मला अजून जास्त उत्साह येते. आणि आज मला पावभाजी बनवायची होती. सो एवढ्या पसाऱ्यामध्ये मला सुचतच नव्हतं की काय लागते काय नाही, म्हणून आधी मी पूर्ण हा पसारा आवरून घेतला आणि आता मी इथे पावभाजीची प्रिपरेशन जी आहे ती करत आहे. सो इथे छान बटाटे सोलून घेतले. 3 बटाटे घेतलेले आहे, वाटाणा घेतला, फुलकोबी घेतलेली आहे आणि पावभाजीच्या भाजीला कलर येण्यासाठी ना मी इथे बीटरूट आणि एक गाजर घेतलेला आहे. सो मी डायरेक्ट तोंडानेच सांगत आहे कारण मी हे शूट करायचं माझ्या हाताने राहून गेलं. त्यानंतर कुकरमध्ये 2 ग्लास पाणी ठेवलेलं आहे, गरम होऊ दिलं छान. त्यात हे सगळं भाजीचं जे आहे ते टाकून घेतलं आणि थोडंसं इथे मीठसुद्धा मी घालते. म्हणजे या भाज्या छान आपल्याला उकडून घ्यायच्या आहे. सो ही रेसिपी माझी तर नाहीच आहे, मी यूट्यूबवरच बघितलेली आहे. सो इथे 1 चमच मीठ टाकलेलं आहे. त्यानंतर कुकर लावून घेते आणि 4 ते 5 शिट्ट्या मी याच्या लावून घेणार आहे. सो कुकर होईपर्यंत मी इथे बाकीची प्रिपरेशन जी आहे ती करून घेते आहे. सो फोडणीसाठी मला कांदा, टोमॅटो, मिरची, त्यासोबतच थोडेसे वाटाणे सुद्धा घालणार आहे आणि शिमला मिरची. सो हे सगळे मी छान असं बारीक बारीक कट करून घेतलं. अगदी कांदा इतका बारीक कट केला आहे ना, सो त्यासाठी ना हा चाकू खरंच खूप चांगला आहे. 3च्या सेटमध्ये मी मागवला होता आणि खरंच क्वालिटी वाईज खूप छान आहे. गेल्या 2 वर्षापासून यूज करते आहे मी आणि अगदी जशाचा तसा आहे. सो मी छान बारीक कट केलं. त्यानंतर कुकर थंड होऊ दिलं आणि आता मी काढून घेतलेला आहे. भाज्या बऱ्यापैकी 90% छान शिजल्या होत्या. सो यातला सूप जो आहे ना तो बाजूला काढलं आणि सगळ्या म्हणजे मॅश करायसाठी ना एका दुसऱ्या भांड्यामध्ये मी शिफ्ट केले आणि हा सूप मी एका छोट्याशा कटोरीमध्ये काढून ठेवलेला आहे आणि आता मॅशरनी छान अगदी प्लेन असं मॅश करून घेते. भाज्या छान शिजले ना तर अगदी पटपट मॅश होऊन जात असतात. तसं तर पावभाजी मी म्हणजे दुसऱ्यांदा बनवत असेन घरी, नाहीतर मग बाहेर ठेल्यावरचीच आम्ही खात असतो. सो असं होतं डोक्यामध्ये की नवीन रेसिपी आहे, बनते की नाही, जसं मी बघितलं तशीच बनायला हवी, अशा आपल्या भरपूर अपेक्षा असतात आणि सेम तशाच जर प्रोसिजरने केलं तर नक्कीच आपली रेसिपी 100% जशीच्या तशी बनत असते. सो त्या व्हिडिओमध्ये जे जे काही सांगितलं होतं ना ते मी प्रत्येक गोष्ट फॉलो केलेली आहे. अगदी भाजीचं कोणतं घेतलं, काय काय वापरलं, कशी फोडणी घातली, हे सगळं मी त्यांचं रिपीट केलेलं आहे. त्यामुळे तुमच्यासोबतही शेअर करते आहे मी. आता हे सगळं मी छान याला जे आहे ना बाकीचे जे काही म्हणजे वस्तू होते जसं कांदा, टोमॅटो, वाटाणे होते,
त्याला मी एका म्हणजे कढईमध्ये जे आहे ना थोडंसं तूप टाकलं, थोडंसं बटर टाकलं आणि थोडंसं ऑइल टाकलं. हे तिघांचं मिश्रण टाकून मी तडका लावून घेते आहे आणि यामध्ये थोडं परत मीठ घातलेलं आहे, कारण तिथे मी 1च चमच मीठ घातला होता, म्हणून परत इथे 1 चमच मीठ घातला आणि यामध्ये हे छान आधी शिजवून घेतले. आणि यामध्ये पावभाजी मसाला आहे, तो मी मसाला इथे टाकत आहे. माझ्याकडे अशा छोट्या छोट्या बरण्या आहेत, त्यामध्येच मी मसाला वगैरे स्टोअर करून ठेवत असते. त्यानंतर 1 मोठा चमच भर तिखट टाकला, अर्धा चम्मच हळद टाकली आणि अर्धा चम्मच आपला जो काही भाजीचा मसाला असतो ना तो टाकलेला आहे. छान हे मिश्रण परतून घेऊया आणि यामध्ये जे काही मी मॅश करून ठेवलेलं होतं भाजीचं ते मी सगळं यामध्ये छान असं मिक्स करून घेणार आहे. आणि खरं सांगू तर म्हणजे डोक्यात असंच चालत होतं की आपली रेसिपी बनणार की नाही छान, किंवा तशी नाही झाली तर कुणी खाणारच नाही, असे तसे म्हणजे खूप विचार येतात आपल्याला एकदा आपण नवीन कुठली रेसिपी ट्राय करत असलो तेव्हा. आणि हे सगळं करत असताना चिऊचे पप्पा आले आणि त्यांनी पूर्ण कॅमेरा चालवून टाकला माझा. म्हणजे मी इथे जो काही सूप काढला होता, म्हणजे भाजीचं पाणी काढला होता, तो सगळं मिक्स केला, पण तो काही व्हिडिओ शूटच झाला नाही. त्यांचाच एक प्रकार इथे घडलेला होता. त्यानंतर कॅमेरा व्यवस्थित केला आणि परत एकदा मी हे सगळं मिक्स केल्यानंतर परत एकदा मी छान मॅशरने मॅश करून घेतलं. वरून भरभरून बटर टाकलेलं आहे आणि आता तुम्ही इथे भाजी पाहू शकता, इतकी झणझणीत दिसत आहे ना, म्हणजे खूपच छान दिसत आहे. आणि ही भाजी बघूनच माझ्याच तोंडाला पाणी येत आहे. आणि खरं सांगू तर व्हॉइस ओव्हर म्हणजे पावभाजी खाल्ल्यानंतर देते आहे मी, आणि इतकी अप्रतिम झाली होती ना की खूपच छान झाली होती. म्हणजे भाजी पाहून मलाच असं राहवत नव्हतं, म्हणून मी इथे ब्रेड जे आहे ना ते भाजायला घेतलं, सॉरी पाव भाजायला घेतलेले आहे. आणि मला पाहिजे तसे पाव वगैरे काही असं भाजता येत नाही. जेव्हा कधी मी पावते त्या म्हणजे हॉटेलमध्ये जसं देतात ना दोन्ही असे छान त्यांचे चिपकून असतात, तर तशी भाजायला जाते, पण ते होतच नाही माझ्या हाताने, ते ब्रेड सेपरेटच होऊन जाते. म्हणून मग मी सिंगलच ब्रेड जे आहे ना ते छान असं भाजून घेत असते. सो तव्यावर मी थोडंसं बटर टाकलं आणि खूपच बारीक बारीक चिरलेली कोथिंबीर असते ना ती टाकली आणि छान इथे पाव जे आहे मस्त दोन्ही साईडनी भाजून घेते आहे. आणि खरं सांगू तर म्हणजे मला असं होत होतं की कधी कधी खाणार मी, आणि स्पेशली हे पाव मी माझ्यासाठीच भाजत आहे, कारण मुलं तर स्कूलला गेलेले आहे, ते यायचेच आहेत. आणि म्हटलं चिऊच्या पप्पांना देते, सो ते अंघोळीला गेले होते, माझ्याने काही राहूनच होत नव्हता, म्हणून मी स्वतःचाच असा टाट रेडी केला. आधी म्हटलं चला मीच ट्राय करून बघते, आणि खरं सांगू तर खरंच खूपच छान झाली होती पावभाजी. तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा. आय होप तुम्ही जर विचारत असाल की कुठली तरी रेसिपी करायची आहे आपल्याला, तर तुम्ही नक्कीच तुमच्या येणाऱ्या दिवसांमध्ये पावभाजी बनवू शकता. त्यानंतर मस्त आम्ही पावभाजी वगैरे खाल्लो. त्यानंतर मुलंही घरी आले होते, सो आत्ता किमान 1:30 वाजलेला आहे आणि चिऊच्या पप्पांना निघायचं होतं. ॲक्च्युली ते चालले पुण्याला, सो त्यांची मीटिंग आहे 3 दिवसासाठी. सो 3 दिवसासाठी ते चालले होते, म्हणून त्यांना पावभाजी पोटभर खायला दिली आणि त्यांची इथे तयारी चाललेली होती. म्हटलं चला छोटासा क्लिप माझ्या व्हिडिओसाठी सुद्धा कामात येणार आणि तुमच्यापर्यंत ही मॅसेज जाणार, जसं मी डेली व्लॉग्स करते. सो माझ्या जीवनातल्या छोट्या छोट्या गोष्टी मला कॅप्चर करायच्या असतात, म्हणून मी इथे कॅप्चर करून घेते आहे. सो या छोट्याशा व्हिडिओसाठी ना मला त्यांना 10 मिनिटापासून माझं मनवणं सुरू होतं की माझ्या व्हिडिओमध्ये जरा तरी दिसा तुम्ही, थोडंसं तुमचं क्लिप घेते मी. ते म्हणतात की नको बाबा मला व्हायरल करून टाकशील, मी तुझ्या व्हिडिओत काही दिसत नाही. सो खूप रिक्वेस्ट करून ते 2-5 मिनिट आले होते. म्हटलं चला त्यांना छान मस्त बाय बाय केलं. आता मी माझ्या कामांना सुरुवात केलेली आहे. सो कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं जास्वंदाच्या झाडाचं रिपोर्टिंग करायचं होतं, पण काल खूप वेळ होऊन गेली आणि माती खूपच ओली होती, त्यामुळे मी पूर्ण दिवसभर आणि रात्रभर मातीला छान उन्हामध्ये ठेवली होती. त्यानंतर आत्ता मी जे आहे ना हे जास्वंदाचं झाड रिपोर्ट करून घेते आहे. त्याआधी कुंडी पूर्ण रिकामी झाली होती. म्हटलं चला कुंडीच्या थोड्याशा खालच्या बाजूला ना थोडीशी माती टाकली. त्यानंतर हे मुळासकटच झाड मी इथे रोवून दिला आणि अगदी कुंडी गच्च भरणार नाही, म्हणजे अर्धीच कुंडी मी भरणार आहे. कारण काय होते ना, आपण यामध्ये खत टाकत असतो, दर 15 दिवसांनी खत टाकायचं असतं, त्यामुळे मग ती कुंडी वरपर्यंत भरून जाते आणि जेव्हा कधी आपण मग पाणी टाकायला गेलं की त्यातली मातीच बाहेर निघत असते. म्हणून मी कुंडीतला पाऊण भाग जे आहे ते भरून घेतला. यामध्ये थोडीशी हळद टाकली, म्हणजे जे काही कीड लागलेली आहे ना, हळद ही खूप म्हणजे हर्बल उपाय आहे आणि झाडांसाठी तर खूपच छान असते. सो आता मला खूप जास्त तर फायदे काही माहिती नाही, पण मी कोणत्या तरी व्हिडिओमध्ये ऐकलं होतं की हळद टाकली पाहिजे झाडांमध्ये. सो अर्धा चमच हळद टाकून दिली आणि छान कुंडी भरून घेतलेली आहे. आता कुठलाही झाड रिपोर्टिंग करताना जेव्हा रिपोर्ट आपण करतो ना, तर त्याला डायरेक्ट उन्हामध्ये ठेवायचं नाही. सो 2 दिवस मी त्याला सावलीमध्येच ठेवणार आहे, म्हणून इथे बऱ्यापैकी ऊन नाहीच आहेत.
म्हणून इथे ठेवलं आणि चांगलं जगभर पाणी मी इथे टाकून घेतलेली आहे. म्हटलं चला आता या झाडाची आता फ्युचरमध्ये तरी छान बऱ्यापैकी वाढ होणार. आणि आता मी याला कुठलाच 15 दिवस कुठलाच म्हणजे शेणखत नाही देणार, कुठलाच खत नाही देणार, कारण ऑलरेडी मी भरपूर त्याला खतपाणी दिलेलं आहे. त्यानंतर मी जसं त्या दिवशीच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं, सो 2-4 झाडांना थोडीशी कीड लागलेली होती. आता तरी माझ्याकडे याच्यावर असं खूप जोरदार असं उपाय नव्हता, म्हणून मी इथे हळदीचं पाणी जे आहे ना इन्स्टंटमध्ये तयार केलं. 1 चम्मच हळद टाकली, त्यामध्ये बॉटलभर पाणी भरून घेतलेले आहे. स्प्रे बॉटल आहे माझ्याकडे, तेच सगळ्या झाडांच्या मुळाशी देऊन दिलेलं आहे मी. आता म्हटलं लगेच आता गार्डनमध्ये आलीच आहे तर झाडांना खतसुद्धा देऊन देते. आणि हा तोच खत आहे वर्मी कंपोस्ट, जे प्रत्येक झाडांना देत असते मी. आणि बाकीच्या कुंड्यातली माती ना खरंच खूप भुसभुशीत आहे, म्हणजे डायरेक्ट जो माझ्या हातात त्याला काय म्हणतात म्हणजे जो काही टूल्स आहे ना गार्डनिंग टूल्स, तर तो डायरेक्ट खालीपर्यंत जात होता, म्हणजे अशी छान भुसभुशीत माती झालेली आहे. तर मी सगळ्या झाडांची माती आधी खोदून घेतली. त्यानंतर मी यामध्ये थोडं थोडं कंपोस्ट जे आहे ते टाकत आहे. म्हणजे असं केल्यानं काय होते ना, डायरेक्ट वरच्या लेअरला कंपोस्ट राहत नाही, तो छान मातीत मिक्स होतो आणि झाडांना त्याचे भरपूर फायदे होत असतात. त्यानंतर वेदांचे हेअर खूपच जास्त वाढले होते, म्हणून त्याला सलूनमध्ये पाठवलं आणि आम्ही दोघे मायले की जे आहे निवांत आमचं गेम जे आहे ते एन्जॉय करत आहोत. नाहीतर वेदांत घरी असलं की त्याचं असं असते की मम्मा फक्त माझ्यासोबत खेळली पाहिजे, त्यामुळे तो चिवला माझ्यासोबत काही खेळूच देत नाही. आणि असंच झालेलं आहे, म्हणजे जेव्हाचं वेदांत झालं ना तेव्हाच चिवचं तर बालपण असंच, म्हणजे चिव तू मोठी आहे, तू समजदार आहे, तू समजून घेत जा, याच गोष्टी मी तिला कंटिन्यूमध्ये बोलत राहायची. आणि माझी मुलगी आता 10 वर्षाची होऊन गेली. म्हणजे विचार केला तर असं वाटते की मुलं किती लवकर मोठे होतात. आणि 2 मुलं असले की पहिल्या मुलावर थोडंसं तरी आपली प्रायोरिटी जेव्हा होतो ना दुसरा बाळ, तेव्हा थोडीशी प्रायोरिटी आपली चेंज होते. आणि माझं जेव्हा लग्न झालं होतं तेव्हा माझी खूप जास्त काही एज नव्हती आणि मला तेवढं काही अनुभव नव्हतं मुलं वगैरे म्हणजे कसं त्यांचं पालनपोषण केलं पाहिजे. म्हणून खूपच म्हणजे स्ट्रगलने माझी लाईफ जी आहे ते इथपर्यंत आलेली आहे. आणि चिवकडे थोडं दुर्लक्ष म्हटलं तरी चालेल. जेव्हा ती लहान होती तेव्हा तिला मग असंच होतं की तुझं तू आवरून घे बेटा, बाळ आहे मला छोटंसं, मी त्याला सांभाळते. आणि या सगळ्यांमध्येच ती मोठी होऊन गेली. आणि आता असं झालेलं आहे की आता मोठी झाली, समजदार झाली आणि एक छान म्हणजे फ्रेंडशिपसुद्धा आमच्या दोघा मायलेकीची होऊ शकते. म्हणून माझा प्रयत्न सुरू आहे की जास्तीत जास्त तिच्यासोबत जे आहे ना माझा बॉन्ड तयार करायचा आहे. आणि 2026 मध्ये मी हाच संकल्प केला आहे की माझं बॉन्ड चिवसोबत खूप छान असा घट्ट मैत्रीपर्यंत मला पोहोचवायचा आहे. सो ती माझी मुलगी नाही तर ती माझी बहीण किंवा माझी फ्रेंड्स म्हणून मी तिला बघत असते. आणि छोटे मोठे खेळ जे आहे ना त्यामधूनच आपण आपल्या मुलांसोबत जे आहे चांगला बॉन्ड तयार करू शकतो. म्हणून मी छोटे मोठे गेम्स त्यांच्यासोबत खेळत असते. सो वेदांसोबत तर खूपच छान बॉन्ड माझा झालेला आहे. चिवसोबतही आहे, पण मला कुठेतरी असं गिल्ट आहे की माझ्या चिवला मी खूप जास्त काही टाइम दिला नाही, त्यामुळे जास्तीत जास्त तो टाइम मी आणि कव्हर चेस करण्याचा ना प्रयत्न आमचा करत आहे. फेवरेट गेम आहे. तसं तर चिवला खूपच छान पद्धतीने चेस खेळता येते, म्हणून तिच्यासोबत खेळायला ना मला खूप मज्जा येत असते. आणि हा गेम सुद्धा चिवने जिंकलेला आहे. तर चला, आजचा व्हिडिओ इतकाच. कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. अशा प्रकारचे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आपण भेटूया अशाच मस्त इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो बाय फ्रेंड्स, हॅव अ गुड डे.